आपण सांगा आपल्या दोघांचं लग्न पण आहे आता सुधारलं पाहिजे आपण दोघांनी. हो अरे मी वय का सरणाऱ्यातला माणूस आहे वय तू ना मग गाणा तू तर बोलू नको. भाऊची बी बरीच लपडी आहे ती. तुझ्या एका चापटीत पडेल. भाऊचं नाव घेऊ नको. भाऊ जरी आमचं मोबाईल दिसत असलं ना तरी आपल्या भानगडीत पाठीमागा त्या तुला माहितीये का माधुरी दीक्षित प्रेमात तुमच्या माहिती तू माधुरी दीक्षित भाऊच्या प्रेमात पडली होती अक्षरशः 3 विष पिऊन मिली नाही मरण्याचा प्रयत्न केला होता पण तरी भाऊला काम फुटला नाही कारण भाऊचं लग्न झालं काकीचा विचार केला भाऊने नाही म्हणून सांगितलं भाऊ औषध पित होतं. भाऊ औषध का पित होतं कारण भाऊचं लग्न करत होतं ऐन जवानीत लग्न लवकर होत नव्हतं म्हणून औषध प्यायचा प्रयत्न केला डोंगी डोंगी फक्त तुम्ही काय त्याचं काय करायचं म्हणजे ते जाऊ द्या की सोडायचं अध्यक्षांचा त्याचं बोला की अध्यक्ष तर माझ्या अक्षरशः माझ्या नजरेतनं अतिशय उतरलेला माणूस आहे. मला तर असं वाटतं ना असल्या माणसाला ना गाढवा बसाव आणि मागणं 450 फटका असं चपा 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 माराव असली माणसं. आणि मला काय बोलू नको तू. भाऊचं बी तसंच आहे आणि अध्यक्षाचं बी तसंच आहे. कितीतरी वेळा तुला सांगितलंय भाऊच्या पुढे गाण्याच्या मागे आत उभं राहायचं. भाऊचं नाव गावात दुसरं कोण धावत नाही काय आदर्श घ्यायचा कुणाचा आपण. कुणाचा बेगी आमचं नाव घेऊ नको. तुला समोर व्यक्तिमत्व कळत नाही ना निर्लज्ज कुठला नालायक त्याच्यामुळे असली पत्नभुक्ती ह्याच्या मागे त्याच्या मागे. अरे अध्यक्ष बी तसं भाऊ बी तसं भाऊचं नाव आपण कुणाचं वागायचं तसं वागायचं. तुझ्या शाळेच्या पडचा आहे तुला छान नाहीस होय शाळाच का तू जाऊ द्या करा पहिलवान जाऊ द्या असं म्हणा प्रेमाने जाऊ द्या राहू द्या काय माहिती तुम्हाला सांगतो आजपासून तुम्हाला सांगतो अध्यक्ष जर आले त्यांच्याकडे बघायचं नाही खाली मांगालाची निघायचं कारण असल्या लोकांच्या आपल्या तर सावली पडून घ्यायचं नाही. अरे मी सगळ्यात तालुका लेवलला कुस्त्या खेळतो महाराष्ट्रभर फिरतो नाही त्या मुली मला प्रपोज मारतात अरे माझा आजपर्यंत पाय घसरला नाही हा त्यांना एका टाळी वाजत नाही. अरे बरोबर आहे की ह्यांनी इकडून फुस दिली त्यांनी तिकडून फुस दिली दोन्ही हाताने 2 टाळ्या वाजल्या झालं. चला जातो आम्ही का पाटील का आलाय काल म्हणजे अहो यावं लागलं जाते स्वतः हा त्या पेनाराच्या आत आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला मला सांगा ना. हो पाटील काय झालं अहो आपण तुमची भाषण ऐकायला गेलो हा. बरोबर आहे. कुठे झालं भाषण माझं तेव्हा आपण भाषण झालं पण गाडीची किल्ली कुठं आहे बाळासाहेब तुमच्या नावानं खडे फोडायला लागलाय. आला सुभाषरावचा आला मला फोन बरं का आला ना. पण माझ्याकडे चावी आली पाटील मी तरी काय करणार पण त्यांना मॅनर्स नावाची गोष्ट पाहिजे होती पाटील. एकदा मी असाच हिमालयामध्ये प्रवासाला गेलो मोटरसायकल जगभ्रमंती करावी म्हणलं तर ते गेलो जंगलात माझी मोटरसायकल बंद पेट्रोल लाईन काय नाही गाडी खोलली मग एरंड तोडला असा असा पिळला पेट्रोल पिळलं पेट्रोल तयार करणारा मी आणि गाडीला किक खाली पाहिलं किक मध्ये गाडी स्टार्ट घरी रामबाजू म्हणजे आयुर्वेदिक पेट्रोल बी निघाले म्हणायचं. त्याला अक्कल अक्कल वापरावं लागतं. तुम्ही खुशाली इथं बसलाय अहो काय आमच्याकडे डोंबाळा झाला राव बाळासाहेबांनी गाडी टाकली नवरा बायकोच्यात. बाबा नवरा बायको तुम्ही मला वाटलं काय राव हे तुमच्या काल गाडीच्या प्रकरणाने लय मोठा माझा हे झालं काय झालं रस्त्याने सांगतो तुम्हाला बाळासाहेबाला पहिल्यांदा हुडकू. मला त्यांनी नेलं नव्हतं पाहिजे नेलंय ते नेलं मला तिथं ठेवून आलंय त्या असं नाही झालं चुकीचं आहे ती